कन्व्हेन्शन लागलं होतं त्याच्यामुळे मला 2014 ची विधानसभा लढता आली नाही. 2014 साहेब सुद्धा मला सांगितलं होतं की तुझ्या मिसेसला उभं कर. पण साहेब आमच्याकडे ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये आमच्या महिला आमच्या माता बहिणी फार कमी येतात. त्यामुळे त्यावेळेची संधी सुद्धा माझ्या स्वतःच्या स्वखुशीने मी सांगितलं की साहेब कुणालाही द्या, आम्ही त्या ठिकाणी त्यांचं काम करू. देवसाहेब येण्याला त्याने सांगितलं की संतोष बागलला त्या विधानसभेमध्ये येऊ द्यायचं नाही. आता हे कार्यकर्ते म्हणाले संतोष बागलला विधानसभेमध्ये येऊ द्या. मुंगळा साहेब त्याचे साक्षीदार बरोबर सर बरोबर. आणि मला साहेब त्या ठिकाणी येऊ दिलं नाही आणि माझ्या शिवसैनिकांना मग तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी मत आले. तो उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झाला. आम्ही काहीच केलं नाही त्या ठिकाणी. मी साहेब आतापर्यंत शिवसेनेला 2006 पासून मी त्या ठिकाणी शिवसेनेचा बाल शिवसैनिक आहे. माझा जन्म 1983 ला आहे. मला 25-26 वर्षामध्ये जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली. 35 वर्षामध्ये मी शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून आलो. साहेब मी आपल्याला एवढंच सांग की जिल्हा प्रमुख होताना सुद्धा शिंदे साहेबांनी मला सपोर्ट केला. माझ्यावरती अनेक संकट आले त्यावेळेस सुद्धा सपोर्ट केला. 2019 ला साहेब आता हे ज्यावेळेस निवडणूक झाली आणि त्यामध्ये तुम्हाला सांगतो की जो प्रकार घडला त्यावेळेस तुम्हाला सांगतो मी आंबेडकर साहेब माझ्या सोबत होते. साहेब आपण जर तुम्हाला सांगतो इकडे जर शिंदे साहेबांकडे जर नसतो आलो तर आपल्या लोकांनी रट्टा चांगलाच बसवला असता. 100% समजून तुम्हाला सांगतो साहेब 2019 ला मला 11,500 मतांनी निवडून दिलं आणि शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने 2024 ला या संतोष बागलला 42,500 मतांनी त्या ठिकाणी निवडून साहेब. संपूर्ण आशीर्वाद सन्माननीय शिंदे साहेबांचा आहे. साहेब मी तर तुम्हाला सांगेल तुम्ही तर त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडून तुम्ही जन्म घेतलाय. मला तरी असं वाटतं की या महाराष्ट्रात नाही या भारत देशामध्ये नाही अरे संपूर्ण जगामध्ये असा नेता होणार नाही. एकनाथ शिंदे साहेब म्हणल्याच्या नंतर अंगावरती काटा उभा राहतो. दुश्मनाचा मित्र हो ध्यानात. सोपं नाही बोलायचं नाही खेळता पण शिंदे साहेबांसोबत जर खेळण्याचं काम केलं त्याचा केवळच आहे अरे कसं कारण की काम आहे मित्र हो ध्यानात ठेवा. काय कामाच्या जोरावरती कामाच्या बाजूवरती साहेब हे संतोष बांगर काय या संतोष बांगरच्या पाठीवरती सन्माननीय शिंदे साहेबांचा हात आहे. म्हणून या ठिकाणी या संतोष बांगरला 12 हातीचं फळ एकटा संतोष बांगर काय करू शकतो. साहेब तुमच्या आशीर्वादाने एवढंच सांगेल मी फार छोटा कार्यकर्ता आहे पण माझ्या या हिंगोली जिल्ह्यातला माझा सर्वसामान्य शिवसैनिक त्या ठिकाणी जेवढं मला खुश करता येईल तेवढं तुम्हाला सांगतो मी खुश करण्याचं काम केलंय. मित्र तुम्ही माझ्यावरती नाराज आहात का खुश आहात. तुमच्या आई वडिलांची शपथ घेऊन तुम्ही सांगा संतोष बांगर काम चांगलं करते का खराब करते. साहेब सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत तुमचा हा पाईप त्या ठिकाणी लोकांच्या सुखादुखामध्ये राहतो. साहेब कुणाचं दुःख असेल कुणाचं सुख असेल कुणाची गरिबी असेल कुणाचं लग्न असेल साहेब ज्या त्याच्यामध्ये मला भाग घेता येईल ज्याला तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी कुणी दुःखी असेल त्या ठिकाणी हा तुमचा शिवसेनेचा मावळा त्या ठिकाणी त्याचं समाधान केल्याशिवाय राहत नाही. साहेब त्या ठिकाणी रात सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवाचा दिवस करतो. घरचे साहेब तुम्हाला सांगतो की मलाही 2 मुलं भाऊ आहे मोठा परिवार आहे. या ठिकाणी साहेब माझ्यावर तुम्हाला कल्पना आहे तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. आपण मला खूप मोठ्या पद्धतीने मदत त्या ठिकाणी केली. साहेब आम्ही घाबरणारे कार्यकर्ते नाही. ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका हे तर सोडून द्या पण येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला मी शब्द देतोय या 3 विधानसभेवरती शिवसेनेचा धर्म तुम्हाला बोलतोय कारण की मला माहित आहे माझ्या शिवसैनिकावरती मला विश्वास आहे की माझा शिवसैनिक हाडाचं पाणी करतो. साहेब आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल मागच्या नगरपालिकामध्ये साहेब कलमदुरी असेल औंढा असेल हिंगोली असेल लोकांनी सांगितलं
की आता संतोष बांगर कसा टिकलं म्हणजे एवढा मोठा पक्ष इतके मोठे पैसे वाले कसं काय होईल साहेब तुमच्या आशीर्वादाने सर्वांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या हिंगोली शहरामध्ये तुम्हाला सांगतो की जे मतदान झालं त्या मतदानामध्ये 50% शिवसेनेच्या दृश्य बनायला मतदान आम्ही घेतलं चांगल्या चांगल्या धुरंदाराच्या सभाच्या ठिकाणी साहेब झाल्या त्या धुरंदाराच्या सभेला या शहरातून साहेब इमानदारीनं माणूस किंवा आमची माय बहीण सुद्धा गेली आहे एवढं मोठं प्रेम तुम्हाला सांगतो की साहेब शिंदे साहेब आमच्या बाबतीत करतात या ठिकाणी साहेब मी तुम्हाला आवर्जून सांगेल की त्या दिवशी नांदेडच्या सभेमध्ये सांगितलं की साहेब गद्दाराला थारा देऊ नका ज्यांनी पक्षाची गद्दारी केली तुम्हाला सांगतो सोबत राहून जर कोणी पाठीमध्ये जर खंजर घुसत असेल तर साहेब ते आपल्याला कळत नाही मग दुश्मन समोरून येऊ द्या साहेब हे शिवसेनेचे मावळे त्याला आरोप केल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे म्हणून या ठिकाणी साहेब एक चांगला संपर्क प्रमुख तुम्ही आम्हाला दिला साहेब आनंदराव जाधव साहेबांना सगळ्यांची मागणी साहेब आनंदराव जाधव साहेब नांदेडला त्या ठिकाणी एका विधानसभेचे सहसंपर्क प्रमुख म्हणून काम करत होते साहेब या माणसाबद्दल आज या ठिकाणी आहेत म्हणून मी सांगत नाही पण ज्या ठिकाणी चुकत असेल त्या ठिकाणी आमदारही जर असला तर त्याला त्याच पद्धतीने सांगण्याची ताकद या संपर्क प्रमुखामध्ये आनंदरावजी जाधव साहेबांमध्ये आहे साहेब सगळ्यांना घेऊन चालले सगळ्यांना सोबत घेऊन चालले प्रेमानं काम करणे आणि त्या पद्धतीनं शिवसेनेची वाढ करणे जर कोणी संपर्क प्रमुख साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा नंबर 1 चा मी म्हणणार नाही पण नंबर 1 चा संपर्क प्रमुख कोणी जर असेल तर ते सर्वांनी आनंदरावजी जाधव आहेत साहेब का सांगतोय कारण की साहेब आता या सभेचं हे जे आढावा बैठक होती साहेब मी फॅमिलीला घेऊन तुम्हाला सांगतो की रामेश्वरला गेलो मला 29 तारीख दिली आणि मी या ठिकाणी नव्हतो माझ्या या कार्यकर्त्यांनी सगळ्या तुम्हाला सांगतो मी तिकडून फोन करून सांगितलं की सन्माननीय आपले नेते श्रीकांत शिंदे साहेब येणार आहेत साहेब या कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही ते दौरा सोडा आणि वापस या साहेब मी काल संध्याकाळी पोहोचलो आणि शहरामध्ये येऊन बघतोय तर संपूर्ण शहर या ठिकाणी माझ्या शिवसैनिकांनी सजून ठेवलं पताके असतील बँड असेल डीजे असेल तुमचे होल्डिंग असतील झेंडे असतील त्या ठिकाणी लावून ठेवलं साहेब माझ्या कार्यकर्त्यांना मी तर सांगेल की मी भाग्यवान आहे की मला या शिवसैनिकासारखे कार्यकर्ते मला भेटले साहेब फक्त आदेश द्यायचे काम नाही आदेश दिल्याच्या नंतर मागचा पुढचा विचार न करता माझा कार्यकर्ता त्या समोरच्याला भेटल्याशिवाय राहत नाही एवढी ताकद माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे आणि तुमच्याच आशीर्वादाने सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मागच्या कळमनुरी विधानसभेमध्ये अरे 10 कोटी 20 कोटी 50 कोटी 100 कोटी नाही तर आपल्या या कळमनुरी विधानसभेसाठी सन्माननीय एकनाथ भाई शिंदेनी 3000 कोटी या ठिकाणी आम्हाला दिले साहेब 3000 कोटी त्या कळमनुरी मतदारसंघामध्ये साहेब कोठा रस्ता दिसत नव्हता लोक आम्हाला सेवा द्यायचे पण आज या ठिकाणी मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू इच्छितो की त्या कळमनुरी मतदारसंघामध्ये सगळे 80% वर त्या ठिकाणी रस्ते आम्ही केले नळाची पाईपलाईन असेल ड्रेनेज असेल चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं काम साहेब आम्ही त्या ठिकाणी केलं आणि माझ्या कार्यकर्त्याला साहेब जिथं जिथं गरज पडत असेल साहेब मी ज्यावेळेस आमदार झालो त्यावेळेस तुम्हाला सांगतो मी 2-4-5 गाड्या माझ्या मतदारसंघामध्ये येऊ द्या तुम्हाला वाटेल की बाबा आमदार काही करतो किती गाड्या होत्या साहेब 4-5 गाड्या गरीब मतदारसंघ पण आज साहेब सन्माननीय शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने माझ्या संपूर्ण कार्यकर्त्याकडे मला तरी असं वाटतं की 70% कार्यकर्त्याकडे माझ्या गाड्या झाल्या साहेब म्हणजे त्या पद्धतीचं काम गावागावामध्ये जाऊन नुसतं असेल पण नाही तर तुम्हाला सांगा ग्रामपंचायत टोटल शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहे साहेब पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका हे साहेब मी काय टोटल म्हणजे बोलाची भात आणि बोलाची कडी हा संतोष बागर कधीच करत नाही मार्केट कमिटी असेल बँक असेल आता उद्याची बँक आहे सर त्या बँकेवर सुद्धा तुम्हाला मी खात्रीने सांगतो की त्या ठिकाणी सुद्धा शिवसेनेचाच माझा उमेदवार निवडून गेल्याशिवाय राहणार नाही निवडून देणार आहात का नाही तर हात वरी करून सांगा फुकट आहे तुम्हाला शिवसैनिक कसा असा
सुद्धा 100% मी तर खात्रीनं सांगेल 52 जिल्हा परिषद सदस्य आहेत साहेब आमचे. आतापर्यंत 2009च्या नंतर मला वाटते की मुंद्रा साहेब एक हाती सत्ता ही शिवसेना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.